शुरू करो, अभी शुरू करो। जहां हो वहीं से शुरू करो, जितना है उसी से शुरू करो। खामियां होगी पर शुरू तो करो। हे 4 दिवसाची जाग घेऊन चालणारी गोष्ट नाहीये ही। आपल्याला समजत नाहीये आपण काय करतोय ते। माझी खरंच माझ्या मराठी अधिकाऱ्यांना माझी विनंती आहे, हात जोडून विनंती आहे, हे विष पोसू नका तुम्ही। जय हिंद, जय भीम, जय शिवराय। मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये मी म्हटलं होतं की राजसाहेब ठाकरेंचे नेते अविनाश जाधव यांना जेव्हा भेटलो त्याची प्रचिती मी काय होती, काय आली आणि कशी निराशा हाती लागली याचं विश्लेषण करणार होतो। या व्हिडिओमध्ये तीच घटना, तोच भाग मी मांडणार आहे। परंतु तो मांडण्या अगोदर एक लक्षात घ्या की मी मागील व्हिडिओमध्येही म्हटलं आहे की जर छत्रपती शिवाजी महाराजांना तानाजी मालुसरे असो, बाजीप्रभू देशपांडे असो, शिवा काशिंद असो, या असंख्य वीरांची जर साथ लाभली नसती तर छत्रपती शिवाजी महाराज एकटे स्वराज्य निर्माण करू शकले नसते मित्र। आणि त्यासाठी म्हणतो की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला, राजसाहेब या पक्षाला, राजसाहेब ठाकरे यांना अशाच निष्ठावंत कार्यकर्त्यांची, नेत्यांची गरज आहे। केवळ नावारूपी नेते असल्याने पक्षाला आणि राजसाहेबांना कसलाही लाभ होणार नाही। मित्रांनो, मी जो प्रेझेंटेशन राजसाहेब ठाकरे यांच्यासाठी, मनसे पक्षासाठी तयार केला आहे तो लॅपटॉप मध्ये घेऊन मी अविनाश जाधव यांना शिवतीर्थाच्या राजसाहेबांच्या बंगल्याबाहेर, शिवतीर्थाच्या बाहेर तिथे त्यांची भेट झाली, त्यांच्याने माझी भेट झाली। मित्रांनो, मला एक सांगा, तुम्ही 1-1.5 वर्ष एका प्रोजेक्ट वरती काम करता, एक प्रेझेंटेशन तयार करता, एक डेमो तयार करता आणि त्याला तुम्हाला 1.5-2 वर्ष जातात। खूप विचार मंथन करून एक तुम्ही प्रेझेंटेशन तयार करता आणि ते ज्या प्रेझेंटेशनला तयार करण्यासाठी तुम्हाला 1.5-2 वर्ष लागतात ते तुम्ही 2 मिनिटांमध्ये पूर्ण प्रेझेंटेशन देऊ शकता का? हे कसं शक्य आहे मित्रांनो? आणि जेव्हा मी अविनाश जाधव यांना तिथे भेटलो, त्यांच्याशी 2 मिनिटं बोललो, त्यांना मी तिथे विनंती केली की एक डेमो आहे, एक प्रेझेंटेशन आहे, आपल्याला हे साहेबापर्यंत पोहोचवायचं आहे। ते म्हणाले दाखव मला अगोदर काय असेल। तिथेच मला एक लक्षात घ्या, रस्त्यावरती एक प्रेझेंटेशन, राजकीय प्रेझेंटेशन रस्त्यावरती कसं दाखवलं जाऊ शकेल? आणि रस्त्यावरती जरी दाखवलं, जरी तिथे तयारी होती माझी दाखवण्याची, परंतु 2 मिनिटात अविनाश जाधव साहेब म्हणतात की 2 मिनिटात दाखव फटाफट, मला घाई गडबड आहे। आता मी त्यांना म्हटले होतं की याचा साहेब हे 2 मिनिटांमध्ये थोडंसं अवघड आहे, शक्य नाही 2 मिनिटांमध्ये समजावून सांगणं, त्यासाठी आपला थोडा वेळ हवा। आपल्याला जेव्हा पण शक्य असेल तेव्हा मला सांगा, मी आपल्या ठाणे ऑफिसमध्ये असो किंवा आपण जिथे म्हणाल तिथे येऊन मी हे तुम्हाला प्रेझेंटेशन देऊ शकतो। मला केवळ आपला जास्तीत जास्त 1 तास हवा आहे, केवळ 1 तास। आता मला एक सांगा की पक्षासाठी तुमच्याकडे 1 तास जर नसेल, कोण कार्यकर्ता, मी जाधव साहेब, मी तुमच्याकडे काय मागण्यासाठी आलो नव्हतो साहेब, माझ्याकडे काहीतरी आहे जे पक्षासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो, त्याचा लाभ होऊ शकतो आणि ते राजसाहेबांना दाखवण्यासाठी की हा प्रेझेंटेशन आहे, हा डेमो आहे, ज्याच्यावर जरा लक्ष द्या। तर तुमच्याकडे ती बघून घेण्यासाठी, ते पाहण्यासाठी जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही काय काम करू शकता पक्षासाठी? निश्चितच त्या डेमोचा, त्या प्रेझेंटेशनचा लाभ मनसे पक्षाला होणार,
मी असाच 1-1.5 वर्ष त्याच्यावरती घालवले नाहीये. एक सामान्य कार्यकर्ता म्हणून मला तळमळ आहे की राजसाहेबांची महाराष्ट्राला महाराष्ट्राच्या सत्तेत असणं हे काळाची गरज आहे मित्रांनो. त्या दृष्टिकोनातून मी हा डेमो प्रेझेंटेशन तयार केला. आणि त्यांचे हे नेते पदाधिकारी त्यांच्याकडे 1 तास नाहीये समजून घेण्यासाठी, तर तुम्ही काय करू शकता. जाधव साहेब, तुमच्याच ठाणे येथील गडकरी रंगायतन येथे एक कार्यक्रम आपण पार पाडलेला होता, जयस्तू. तिथे आपण मनसे पक्षातर्फे आणि आपल्या नेतृत्वामध्ये आपण शरद पोंक्षे या साहेबांना स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल बोलण्यासाठी आमंत्रण केलं होतं. काय घडलं त्या कार्यक्रमामध्ये जरा आपल्याला मी झलक दाखवू इच्छितो. आपण तिथे बसूनही टाळ्या वाजवत होता. आणि म्हणून मी म्हणतो की आपला लढा हा बीजेपीशी आहेच नाही, आपला लढा हा भलत्याच लोकांशी आहे. हे महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाने, राजसाहेब ठाकरे यांनी त्यांच्या प्रत्येक कार्यकर्त्याने समजून घेण्यासाठी हे महत्वाचं आहे. जाधव साहेब, आपल्याच कार्यक्रमामध्ये शरद पोंक्षे यांनी बीजेपीचा प्रसार करून टाकला आणि ते पूर्ण महाराष्ट्रात करत आहेत. काय प्रसार, कसा प्रसार केला बघा. हे कार्यक्रम आयोजन केलं मनसे पक्षाने. नेतृत्व तिथे तुम्ही करत आहात, तुमच्या नेतृत्वात तो कार्यक्रम पार पडत आहे. आणि शरद पोंक्षे काय करत आहेत, बीजेपीचा प्रसार. बघा या व्हिडिओमध्ये. अणुबॉम्बची पहिली चाचणी घडवून आणली आणि त्याच्यानंतरची सगळी युद्ध बघा, 62-65ची युद्ध बघा, आपण जिंकलो. कारण आपण सशस्त्र होतो. आपल्याकडे महासंवारक शस्त्र होती. समोरच्याला माहित होतं वेळ प्रसंगी टाकू शकतात, त्यांच्याकडे आहे. आज मोदी एक्झॅक्ट तेच करतायत. सावरकर अंमलात आणल्याशिवाय काहीही होणार नाही. सावरकर एक विचार आहे, सूर्य आहे. तो कितीही थुंकायचा प्रयत्न करा, थुंकी तुमच्या तोंडावर पडणार. गंमत बघा ना, इतकं सावरकरांच्या विरोधामध्ये 75 वर्ष अशा पद्धतीने बदनामीचे एक राजकारण खेळलं जातंय. तरी सुद्धा दर महिन्याला मला 8 ते 10 गावामध्ये सावरकर मांडायला बोलवतात. सावरकरांच्या विचारांचा ह्याच्यापेक्षा मोठा विजय काय असू शकतो. आज एका राजकीय पक्षाने थिएटरमध्ये व्याख्यान ठेवलंय, ह्याच्यापेक्षा मोठा विजय काय असू शकतो. हा व्हिडिओ द्या राजसाहेबांना बघायला. आता मला सांगा जाधव साहेब, तिथे बसून तुम्ही टाळ्या वाजवत होतात, तुम्ही लढा कसं देणार. तुम्ही टीव्हीवरती येतात, तुम्हीच नाही अनेक नेते पुढे मी त्या 6-7 नेत्यांना भेटलेलो आहे, पदाधिकारी यांना भेटलेलो आहे. मी त्यांचं विश्लेषण करणार आहे. सुरुवात आपल्यापासून करत आहे. मला एक सांगा, मनसे पक्षाच्या कार्यक्रमामध्ये शरद पोंक्षे बीजेपीचा प्रसार करून जात आहेत, तुम्ही तिथे बसून टाळ्या वाजवत आहात. तुम्ही सत्तेत तुम्ही लढणार कसे तुम्ही. मग या गोष्टी एकतर समजून घ्या किंवा राजकारण सोडून द्या. केवळ टीव्हीवर येणं, नेते म्हणून किंवा प्रवक्ते म्हणून येणं, भाषण देणं हे सोपं आहे. परंतु ग्राउंड लेवलवर काम करणं आणि कोणत्या प्रकारे करणं याची आपल्याला कल्पना दिसत नाही साहेब. आपल्याला असं वाटतं की आपण ठाण्यातले आपण मोठे नेते झालात. ती परिस्थिती पुढची अगोदरची वेगळी होती. आता शिंदे साहेब बरोबर फडणवीस आलेले आहेत. आता तर त्रिमूर्ती होऊन बसलेले आहेत. आता तर तुम्हाला जर असं वाटत होतं किंवा असेल की तुम्ही ठाण्यामध्ये तुमचं वर्चस्व वाढेल, तुम्ही निवडून याल वगैरे, आता हा गैरसमज सोडून द्या जाधव साहेब. आपला लढा आता तर त्रिमूर्तीशी आहे. त्रिमूर्ती आणि त्यांची पद्धत, त्यांची शक्ती, ते कोणत्या प्रकारे काम करत आहेत याची जाणीव जर नसेल किंवा
आपल्याला त्याची कल्पनाच नसेल तर आपण निवडून येणं अशक्य आहे. टीव्हीवर येणं, मनसे पक्षातर्फे बाईट्स देणं, प्रवक्ता म्हणून, नेते म्हणून हे सोपं आहे. पण ग्राउंड झिरोवर काम करणं खूप कठीण आहे जाधव साहेब. 2-4 शाखेचं उद्घाटन केलं म्हणजे तुम्ही प्रोग्रेस करत आहात असं होत नाही. प्रोग्रेस कुठं असतं की मतदानावेळी प्रोग्रेस असतं की तुम्ही आपले नगरसेवक असो, आपले नेते MLA नेते किती निवडून आणतात त्याला महत्व असतं. शाखा तर कोणीही कशाही ओपन करू शकतं. उद्घाटन करण्याला काय जात नाही. 50 माणसं गोळा करून झालं उद्घाटन. पण त्याच परिषद नेत्याला, आपल्या नेत्याला तेथील लोक मतदान करत आहेत का? गंभीर बाब ही आहे जाधव साहेब. पण खंत ही, दुःख आपल्याबद्दल हे आहे की आपल्याकडे 1 तास नसावा समजून घेण्यासाठी. मी काय तुमची संपत्ती मागायला आलो नव्हतो किंवा माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह करा साहेब. नाही, एक लॅपटॉप घेऊन तुमच्या पक्षांच्या नेत्यांच्या तुमच्या पाठी पळतोय. बघा जरा एकदा, ऐका, हे समजून घ्या. या दृष्टीतून जर राजसाहेब आणि पक्षाने जर दृष्टिकोनात घेऊन जर काम सुरू केलं तर निश्चितच त्याचा लाभ होऊ शकतो. तुम्ही करा किंवा ना करा त्या प्रोजेक्टवरती काम, त्या प्रेझेंटेशन वरती समजून निदान त्याला एकदा बघा तरी, एकदा पहा तरी काय आहे त्यामध्ये. नंतर ठरवा की चूक काय, बरोबर आहे, हे बरोबर नाही, हे तुमचा हक्क आहे, तुमचा तो हक्क आहे. पण न पाहताच तुम्ही इंटरेस्ट दाखवतही नाहीये. काय फक्त 1 तास, तर तो आपल्याकडे 1 तासाचा वेळच मागत होतो की 1 करोड रुपये पैसे मागत होतो मी. नाही जाधव साहेब, राजकीय लढा असा लढला जाऊ शकत नाही. आणि म्हणून मी म्हणतो की राजसाहेब एकटे आहेत. त्यांच्यावरची जी ओझं आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं, ते आपल्यासारखे नेते केवळ दाखवण्यासाठी आहेत. आपण त्यांचं खरं ओझं घ्यायलाच तयार नाही आहोत. आणि ही बाब अत्यंत वाईट वाटली मला, खूप निराशा झाली. आणि म्हणून मी म्हणतो की राजसाहेब एकटे का आहेत. जाधव साहेब, आपल्याला खरोखरच जर मनसे पक्षासाठी काम करायचं असेल, सत्तेत पाहायचं असेल, तर ग्राउंड झिरो वरती काम करणं शिका. तुम्हीच नाही, मनसेचे अनेक नेते आहेत, पदाधिकारी, मी बोलणार आहे, परत बोलणार आहे मी. परंतु असं होत नाही जाधव साहेब. तेव्हा माझी हात जोडून विनंती आहे तुम्हाला की ह्याच्या पुढे कोणीही तुमच्याकडे काही लॅपटॉप वगैरे, काही प्रेझेंटेशन डेमो कुठून घेऊन येत असेल तर त्याचं निदान ऐका, नंतर ठरवा की नाही, हे काम नाही करणार आहे, हे चालणार नाही, असं तसं. पण निदान एकदा कोणी येडा भाबळा येईल, ऐका त्याचं. तुमची संपत्ती जाणार नाहीये, तुम्हाला कसलं नुकसान होणार नाही, तुम्हाला केवळ वेळ द्यायचा आहे. असं चालू राहिलं तर सत्ता सोडा, तुमचं येणाऱ्या काळातील राजकीय अस्तित्व पण मिटून जाईल. कारण लढाच कोणाशी आहे तुम्हाला याचीच कल्पना नाहीये. लढा कोणाशी आहे तुमचा समजून घ्या. लढा बीजेपीशी आहेच नाही. बीजेपीशी आपला लढा ह्या लोकांशी आहे. शरद पोंक्षे सारखे वक्ते हे शेकडोनी आहे जे महाराष्ट्रासाठी बीजेपी साठी काम करत आहेत आपल्या दृष्टीने. आणि तुम्ही पळतात बीजेपीच्या. बीजेपीचे कार्यकर्ते आता इलेक्शन चालू झाले, आता इलेक्शन मध्ये दिसतील. पण हे शरद पोंक्षे असतील, भाऊ तोरसेकर यासारखे अनेक नेते सोशल मीडियावरती जे शेकडोनी जे आपली युट्यूब चॅनल, सोशल मीडियाच्या माध्यमातून जे विश्लेषण करत आहेत, त्याचा डायरेक्ट फायदा मनसेला होण्याऐवजी बीजेपीला होत आहे. आणि आपल्याला त्याच्याबद्दल काही कल्पनाच नाहीये. तेव्हा आपला लढा नक्की कोणाशी आहे हे समजून घ्या. तुम्ही युद्धात उतरलात, पण तुम्हाला कल्पनाच नाहीये की शत्रूंची रूपे किती आहेत, ते कोणत्या रूपातून आपल्या समोर येतोय तुम्ही ओळखतच नाही. तर तुम्ही त्यांच्याशी लढणार कसे आणि जिंकणार कसे? तेव्हा सत्तेत यायचं असेल ना,
तर बीजेपीला खाली खेचावं लागेल, आणि बीजेपीला खाली खेचायचं असेल तर त्या दृष्टिकोनातून विचार करा. तुर्तास इथेच थांबतो मित्रांनो. जय हिंद, जय